सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी आपल्या संसदीय कामगिरीचा आढावा सादर केला। राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात 100% उपस्थिती नोंदवत 6 विधेयकांवर भाष्य केले तसेच 34 प्रश्न मांडून सोलापूरच्या विविध प्रश्नांना संसदेत वाचा फोडल्याची माहिती त्यांनी दिली। सोलापुरी चादर, टेक्स्टाईल उद्योग, विमानतळावरील नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य, ऊर्जा आणि घरकुल यांसारखे महत्त्वाचे विषय संसदेत उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले। 22 दिवसांच्या अधिवेशनात सुमारे 150 प्रश्न विचारले असून त्यापैकी 34 प्रश्न बॅलेट प्रक्रियेत निवडले गेले। त्यात 6 तारांकित प्रश्नांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले। महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल वन स्टॉप सेंटर आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले। महिलांना तातडीची वैद्यकीय आणि पोलीस मदत मिळावी तसेच मातृवंदना योजनेतील आर्थिक सहाय्य वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी विविध मान्यवर पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते। तुम्ही आणि आमदारे आणि दोघांचाही जो प्रवास आहे तो अगदी मी जवळ म्हणजे आम्ही ज्यावेळेस चळवळीमध्ये होता तेव्हा मानधन म्हणून काही गोष्टी केल्या जायच्या, काही ठिकाणी तर मिळायचंही नाही। अगदी म्हणजे एक वसा आणि विचाराची जोपासणी करण्यासाठी अगदी मिळेल त्या मानानं तुम्ही हा प्रचार आणि प्रसार केला। म्हणजे ह्यामध्ये खूप अंतर आहे। जे इतर 5 स्टार हॉटेल आणि विमान आणि रेल्वेने येतात ते तुम्हाला अगदी म्हणजे हे नगण्यच होतं, तुम्हाला मिळणं शक्य नव्हतं, तरी देखील इथंपर्यंत आला। पण असा एवढा मोठा प्रवास करून झाल्यानंतर एखाद्या आमदाराने म्हणायचं की व्यावसायिक व्याख्यात्या आहेत त्या, हे बघा तो विषय वेगळा आहे। त्यांनी कुठली टीका टिप्पणी केली, त्याला कुठल्या पद्धतीमध्ये उत्तर मिळालं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विदित आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्या सगळ्या गोष्टींच्यावरती मी काहीच बोलायची आवश्यकता नाही। संजय राऊत मत आहे की राज्याचे डीसीएम जे आहेत ते रिक्षावाले होते, राज्याचे परिवहन मंत्री अंडाभुर्जी गाडी चालवायचे, मग तरीही रिक्षावाल्यांवर अन्याय का? मग यांच्यावरती काय चहावाल्याचा दबाव आहे का, असे खोचक टीकांनी केलेले आहे। या महाराष्ट्रामधला रिक्षावाला असेल, अंडाभुर्जीवाला असेल, चहावाला असेल, प्रत्येकाच्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सुनेत्राताई पवार हे घेतील। परंतु संजय राऊतांनी खरं तर हे उत्तर द्यावं की ते एकेकाळी शबनमची बॅग घेऊन जाहिराती गोळा करत फिरत होते आणि मग तिथून जर ते राज्यसभेवर पोहोचले तर त्यांनी पत्राचाळीमध्ये मराठी माणसांवरतीच अन्याय का केला, आधी त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणजे बरं होईल। शिवसेना ही सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे। धनुष्यबाण आणि शिवसेना ओके हिंदी आणि इंग्लिश तो नाही, त्यांच्या प्रश्नाचं देऊ द्या नव्हतं, त्यांनी प्रश्न विचारलाय। नाही त्यांनी हिंदीमध्ये बोला म्हणाले, मी मराठीत बोलत होते। ही इज आस्किंग मी प्रश्न हिंदीत विचारला तर हिंदीमध्ये उत्तर पाहिजे म्हणून पॉज घेतला। मुझे पूरी तरीके से यकीन है कि शिवसेना और धनुष्यबाण सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में सुरक्षित है। ये ना कि निवडणूक आयोग ने, चुनाव आयोग ने, बल्कि महाराष्ट्र की जनता ने भी हर बार साबित किया है। आपने देखा कि लोकसभा में हमारे कितने खासदार यहाँ पर चुन के आए, उसके बाद हमारे 60 MLAs माननीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में चुन के आए। इसके बाद नगरपालिका हो या फिर कोई भी इलेक्शन हो, हर बार माननीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना ने बहुत ही दमदार कामगिरी की है। तो फिर अगर जनता ने यहाँ पे बता दिया है कि शिवसेना और धनुष्यबाण एकनाथ जी शिंदे साहब की है, तो फिर मुझे पूरी तरीके से यकीन है कि हमने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की संविधान को मानकर जो उठाव एकनाथ जी शिंदे साहब ने किया, उसी के साथ सुप्रीम कोर्ट भी उन्हीं के साथ रहेगा और शिवसेना एकनाथ जी शिंदे साहब की रहेगी, धनुष्यबाण उन्हीं का रहेगा। मॅडम, समाजातल्या शेवटच्या घटकाला पुढे आणण्याकरता राज्य आता मला वाटतं की शूर्पणखा कोण, रावण कोण, कुंभकर्ण कोण, या सगळ्या गोष्टी तुम्हालाही खूप चांगल्या माहिती आहेत। नाईट लँडिंगच्या बाबतीमध्ये 1600 कोटी रुपये खर्च होतो, तर
पोरामणीसाठी 400 कोटी खर्च होतो. हो, मी मागणी केली आहे त्यांनी, पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पाठपुरावा करण्यासाठी राजकीय मदत झाली तर लवकर. त्या संदर्भात मी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेईन आणि त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेईन. मी सन्माननीय मुरलीधरजी मोहोळ साहेब मंत्री महोदय यांची वेळ मागितलेली आहे संसदेच्या अधिवेशनात त्यांची भेट झाल्यानंतर सोलापूरच्या विमानतळाच्या प्रश्नाच्या संदर्भात. तर जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्ण माहिती घेऊन सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही योग्य असेल त्याचा पाठपुरावा ही मी मंत्री महोदयांकडे आणि सरकारकडे करेन. काही एक प्रश्न आहे. हो. सध्या राज्यभरात सर्वत्र आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न आयरंजवर आलेला आहे. या निमित्ताने दोन समाजात तेढ ही अगदी मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. आपण समर्थन करताय का, काय करताय? एक लाडकी बहीण म्हणून मला एवढंच वाटतं की माझा प्रत्येक भाऊ हा एकत्र राहिला पाहिजे. कुठल्याही बहिणीला आपल्या आईबापाचं आणि भावंडांचं घर वेगळं झालेलं आणि भावांच्या वाटण्या झाल्या तर ते कसं चांगलं वाटेल. पण त्याचबरोबर एक जबाबदार सरकारची प्रतिनिधी म्हणून माझी ही भूमिका असेल की समाजातल्या प्रत्येक घटकाचं म्हणणं हे ऐकून घेतलं जावं. जर कुणाला वाटत असेल की याच्यामुळे आमच्यावरती अन्याय होतोय किंवा आम्ही जर उपेक्षित राहतोय तर प्रत्येक समाज घटकाचं म्हणणं ऐकून घेऊन ते आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यापर्यंत पोहोचवणं आणि समन्वयानं याच्यातून सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मार्ग काढणं अशीच समन्वयाची भूमिका माझी आहे. सुजाता आंबेडकर असतील, प्रकाश आंबेडकर असतील, अलिबाग आंबेडकर असतील किंवा आंबेडकर चळवळीतील शरीफ कुटुंबातील होतं, त्यांचं असं म्हणणं आहे या सरकारचा असा डाव आहे या दोन समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडणं लागावी आणि एकूणच आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा डाव आहे. तुम्हाला वाटतं आरक्षण रद्द करण्याचा डाव सरकारचा? हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा त्यांनी आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावरती देश चालतो आणि त्यामुळेच मला असं अजिबात वाटत नाही की अगदी आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब का संविधान रहेगा आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली कुणीही करू शकत नाही. प्रश्न असा आहे की इथले आमदार जे आहेत स्थानिक आमदार एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की बाबा म्हणजे तुमच्या माहितीच सांगतो विम्याची बदली काहीतरी एफडीए लागली आहे. तुम्ही ज्या झोपडपट्टीतून सुरुवात केली तुमच्या आयुष्याची त्या झोपडपट्टीमध्ये तुम्ही बघितलं असेल की सोलापूरमध्ये विशेषतः छोट्या वाटीमध्ये 5 रुपयाचं 10 रुपयाचं तेल घेणारी लोक आपल्याकडे आहेत आणि इकडे दुसरीकडे एफडीए मध्ये तुम्ही पॅकिंगचं तेल घ्यायचं आहे. तर सर्वसामान्य गरीब कुटुंबातील महिलांपासून तुम्ही जे बघितलेलं वास्तव आहे त्याबद्दल राज्य सरकारला काय विनंती असणार आहे खासदार? तुम्ही अगदी बरोबर उल्लेख केलात की ज्या वस्तीमधून माझी सुरुवात झाली तिथेच एक लाकडी तेलाचा घाणा पण होता आणि त्यावेळेला आम्ही सुद्धा केटली घेऊन तिथेच तेल आणायला जात होतो. आणि अजूनसुद्धा समाजामध्ये अगदी बरोबर ती दरी आहे की सर्वसामान्य ग्राहकांना काही सफोला असेल, जमिनी असेल किंवा अशा महागड्या ब्रँडची उत्पादनंही परवडत नाहीत. त्याच्यामुळे नक्कीच आम्ही नेहमीच सर्वसामान्यांच्या सोबत आहोत. एका बाजूला उत्पादनाचा दर्जा राखला जावा याच्यासाठीचे नियम केले जात असताना जे लघु उद्योग आहेत त्याच्यावरती कुठलाही घाला येऊ नये आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना सुद्धा परवडेल अशा पद्धतीमध्ये खाद्यतेल हे अत्यंत बेसिक उत्पादन आहे ते मिळावं याच्यासाठीची सकारात्मक भूमिका मी नेहमीच राज्य सरकारपर्यंत पोहोचवे. ही राज्यात फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यात कोल्डवार चालू अशी सतत चर्चा होती. एकमेकांच्या नेत्यांच्या वक्तव्यांना पण देते. आता तुम्ही परवा वक्तव्य केले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी तुमची इच्छा आहे. त्याच्यावरनं काही कॉन्ट्रोवर्सी करत अजिबात नाही. माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अगदी राम लक्ष्मणासारखे या महाराष्ट्राच्या विकासाचं रामायण लिहिण्यासाठी काम करत आहेत आणि अशा कुठल्याही चर्चांच्यामुळं कुठल्याही पद्धतीचा मिठाचा खडा महायुतीत पडणार नाही. राहिला प्रश्न माझा तर मी एक राजकीय नेता किंवा खासदार म्हणून ती भावना व्यक्त केलेली नव्हती. एक लाडकी बहीण म्हणून माझ्या भावाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळावं हे जर मला वाटलं तर त्याच्यामध्ये गैर काय आहे. मी तर प्रत्येकाला तेच विचारते की आता दादा जर तुम्ही पत्रकार असाल आणि तुमच्या बहिणीला जर तुम्ही विचारलं ती नक्कीच म्हणणार की तुम्ही पेपरचे संपादक, चॅनलचे मालक झालं पाहिजे. याचा अर्थ काही तिथे आम्हाला तुमच्या पेपरमध्ये येऊन कोल्ड वॉर करायचं नाहीये, पण बहिणीला ते वाटतं. मी सहमत महात्मा फुल्यांच्या विचारांशी आहे आणि माझी विचारधारा ही महिलांना सक्षम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांशी मी सहमत आहे. राहुल गांधींशीच मी सहमत आहे की नाही हे तुम्ही त्यांच्या पक्षात काम करणाऱ्यांना विचारा ना. मग त्याच दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रवीण सिन्हा म्हणतात की राहुल गांधीचं असं वक्तव्य म्हणजे
हिंदू पोकळीला बसवण्याचं काम करता येते आणि याच्यामुळे एक वेगळा द्वेष निर्माण होतो, वेगळी इमेज आजच्या तरुणामध्ये होते. या मताची सहमत आहे? हे बघा, मला तुम्हाला एकच सांगायचं की कुणाच्या मताशी सहमत कुणाच्या म्हणून मी विचारतो. हो दादा, तुम्ही ऐकून घेत नाही आहात. तुमचा प्रश्न मी अतिशय संयमानं ऐकून घेते, पण उत्तर ऐकून घेण्या इतका संयम आपणही ठेवला तर खूप बरं होईल. मला सांगा, ज्या व्यक्तीला स्वतःची विचारधारा आहे, ज्या महिलेला स्वतःची आयडिओलॉजी आहे, तिने काय कायम मी ह्याच्याशी सहमत आहे का नाही आणि त्याच्याशी सहमत आहे का नाही, मी ह्याच प्रश्नाची उत्तरं देऊ का? आय एम हॅव्हिंग माय ओन आयडिओलॉजी, आय एम वर्किंग ऑन माय ओन थॉट्स, I am a learned woman. I have completed my PhD. So, if I am working on my own ideology, then why always you are asking me that whether I am agree with that person or I am not agree with that person? मी कोणाशी सहमत आहे किंवा नाही आहे हे प्रत्येक वेळेला सांगण्यापेक्षा माझ्या स्वतःच्या चळवळीची विचारधारा आणि माझ्या आयुष्याच्या संघर्षामधून जे मला मिळालेलं आहे ते माझ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणानं मी समाजासाठी काम करण्याचा तरी प्रयत्न माझा करते. प्रश्न असा आहे की राज्यभरामध्ये तेली समाज असेल किंवा खाद्यतेल विक्रेते जे आहेत ते संदर्भ दिला तो मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायातला 3रा जो श्लोक आहे की स्त्री कधीही कुठेही आणि कशी जरी राहिली तर तिला स्वातंत्र्य देता कामा नये. त्या मताशी तुम्ही सहमत आहात का बाई? कुठल्या मताशी? राहुल गांधीने जो संदर्भ दिला छात्रवृत्ती गुंजवणे, त्यांनी जो संदर्भ मनुस्मृतीचा दिला त्या मताशी तुम्ही वैयक्तिक खूप सहमत आहात? राहुल गांधींचं जे मत तुम्ही मला सांगताय ते मी ऐकलेलं नाही आहे. मी सहमत असेन. हो, वाचा. राज्यात अशी चर्चा आहे, फडणवीस साहेब आणि शिंदे नाही, मला जरा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या, नाही तर त्यांना वाटेल की मी प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. महिलांना केवळ मुलगी, पत्नी, आई अशी चौकटीमध्ये मर्यादित ठेवून आयुष्यभर पुरुषांच्या नियंत्रणात टाकणे ही मनुस्मृतीची प्रतिगामी मानसिकता आहे. ही पुरुष प्रधान व्यवस्था महिलांना केंद्रात बंदिस्त ठेवू पाहते. मात्र देशातील 70 कोटी महिला हीच भारताची खरी ताकद, पाया आणि भविष्य आहे. या मताशी सहमत आहात? हे बघा, मनुस्मृतीचं दहन करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून माझी जडणघडण झालेली आहे. कुठल्याही समाजाची प्रगती मी त्या समाजातल्या स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजतो असं म्हणणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महिलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा वैचारिक वारसा मी अभिमानानं मिरवते. आणि मला आनंद वाटतो की मी अशा पक्षामध्ये काम करते की ज्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या महाराष्ट्रामधल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य दिलं, त्या पक्षात मी काम करते. मी अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करते ज्या नेत्यांनी केवळ भाषणबाजी आणि असे दाखले बिखले नाही देत बसले. कोणाच्या पक्षाचे किती मुख्यमंत्री झाले, पण जेव्हा आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले ना, सावित्रीमाईंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवत या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मुलीचं शिक्षण मोफत करण्याचा, मुलींच्या शिक्षणाची फी भरण्याचा, ज्योतिबांचं सावित्रीमाईंचं स्वप्न साकार करण्याचा, शिक्षण वाघिणीचं दूध आहे म्हणून सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षात काम करते. अहो, जेव्हा राज्यसभेची एकच जागा होती ना, भाषण करणं वेगळं, कुठलंच आरक्षण नव्हतं, ना जातीचं ना जेंडरचं, एकच जागा राज्यसभेची शिवसेनेला होती. पण त्यावेळेला कुठल्याही बडे घरच्या बेटीचं किंवा कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव न घेता सर्वसामान्य परिस्थितीतल्या मागासवर्गीयाच्या लेकीला राज्यसभेवरती पाठवणाऱ्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत काम करणारी मी कार्यकर्ते. आम्ही फक्त भाषणं करत नाही, महिला सक्षमीकरण काय असतं ह्याचं उत्तर तुम्हाला एकनाथजी शिंदेसाहेबांच्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मिळून जाईल. एका वाक्यामध्ये तुम्ही सहमत आहात? अहो, मी तुम्हाला तेच सांगतेय की तर मंत्रिपद म्हणजे काय की ते राष्ट्रगीत आहे, ते राष्ट्रगीत गायलं नाही म्हणून शिक्षा होणार 7-7 वर्षाची. ते तुम्हाला ते घर कळवून आल्यानंतर वाटलं की जे गुन्हेगार आहेत त्यांचं गुन्हे दाखल त्यांना मंत्रिपद दिली जातात, त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आणि म्हणजे त्यांचं शुद्धीकरण केलं जातं. आणि एखादं राष्ट्रगीत म्हटलं नाही म्हणून एखाद्याला जेलमध्ये घालायचं म्हणजे त्याचा गैरवापर करायचा, असं एक चर्चा अशी आहे. तर तुम्ही त्याच्याकडे कसं? खरं तर मला वाटतं की या संदर्भामध्ये एक विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. वंदे मातरम हे राष्ट्रीय गान म्हणून ह्याला आपल्या संविधान सभेने मान्यता दिलेली आहे.
अगदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा त्याच वेळेला हे आश्वासित केलेलं होतं की जो दर्जा, जो सन्मान हा जनगणमनला दिलेला आहे, तोच सन्मान हा वंदे मातरमला सुद्धा देणार, हे आम्ही म्हणत नाही आहोत, हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद बोलले होते. वंदे मातरम हे कुठल्याही एका जातीचं, एका धर्माचं, एका प्रांताचं गीत नाही आहे. हे या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं गीत आहे. आनंद मठमध्ये जेव्हा हे गीत गायलं गेलं त्यावेळेला अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये धुळे असेल, जळगाव असेल, अनेक वेळेला वंदे मातरम गात गात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. आणि मग मला सांगा की जिथे म्हणजे अगदी अनेक मुस्लिम देशभक्त सुद्धा वंदे मातरम गातात, मग त्या वंदे मातरमला खंडित कुणी केलं? मला आज राजकीय भाष्य करायचं नाही आहे, मला केवळ 2च मिनटं बोलता आलं, तेवढीच संधी मिळाली. पण मी खूप अभ्यास करून गेले होते की वंदे मातरमला खंडित करण्याचं पाप हे कुणी केलं, कुणी त्या वंदे मातरमची कॉन्ट्रोवर्सी केली. आणि जर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1950 साली आश्वासित केलेलं होतं की जनगणमनचा दर्जाच आम्ही वंदे मातरमला देणार, तर इतकी वर्ष मग त्याला उशीर का झाला? म्हणजे देशाच्या राष्ट्रीय गानाच्या बाबतीत सुद्धा हा भेदभाव का होतोय? आणि दादा, ती जी शिक्षा आहे ती म्हटलं नाही म्हणून होणार नाही आहे. मला सांगा की देशाची राष्ट्रीय प्रतीकं ही प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय असतात. तिरंग्या झेंड्याचा सन्मान हा झालाच पाहिजे, जनगणमनाचा सन्मान झालाच पाहिजे. देशाच्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर शिक्षेची तरतूद आहेच. त्याचप्रमाणे लाखो क्रांतिकारकांच्या प्रेरणेचं स्फूर्तिगीत असणाऱ्या वंदे मातरमचा सन्मान झालाच पाहिजे. याच्यामध्ये कोणी वेगळा अँगल का आणतंय हेच मला कळत नाही. ते वंदे मातरम तुम्ही संसदेत होता त्या दिवशी, तर ते 5 कडवे म्हणावेत असं सक्तीचं केलं गेलंय का 2च म्हणले तरी चालतील? वंदे मातरम हे गीत जे लिहिलं आनंद मठमध्ये ते पूर्ण लिहिलेलं होतं. मग मला सांगा की जी पूर्ण 5 कडवी होती ती जर एखाद्या कवीनं आपल्या प्रतिभाशक्तीनं आपल्या भारत मातेला म्हणजे आपल्या देशामध्ये देशाला सुद्धा बघताना मातेच्या रूपामध्ये जर बघितलं, त्या मातेला एका दुर्गेच्या रूपामध्ये जर बघितलं, आणि मग तिथे काही जणांना कदाचित त्यांच्या वोट बँकची भीती वाटली म्हणून 5 कडव्याची 2 कडवी झाली का? खरं तर मी त्याच्यावरती बोलू शकेन. मला हा इतिहास माहिती मॅडम, सगळ्यांना माहिती, फक्त त्या दिवशी ठराव काय झालाय? 5ही कडवी ही पूर्णपणानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणली जावीत, हे देशाच्या संसदेमध्ये मान्य झाले. मग जर मगाशी आमचे मित्र म्हणले कदम त्याप्रमाणे 2च म्हटली गेलेली आहेत, मग तो जर ते म्हणण्यासारखंच आहे ना, ते तिथं शिक्षा झाली होणार ना? मग काय ते म्हणतात तसं ते अस्त्र म्हणून आता वापरलं जाणार. वाद ज्याच्यावरती आहे, आणि माझ्या माहितीनुसार 5 कडव्याची सक्ती नाही. आपण जरा माहिती घ्या. नाही, बघा, देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा हे ते सगळं ठीक आहे, पण 5 कडवी म्हटलीच पाहिजे असं काही. देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा लाल किल्ल्यावरती संपूर्ण वंदे मातरमचं गायन केलेलं आहे. कायदा वेगळा असतो आणि तुम्ही कृती करणं वेगळा असतो. कृती ठरलंय काय तेवढं आम्हाला सांगा, किंवा माहिती घेऊन सांगा जर नसेल. हो, मी तुम्हाला तेच सांगतेय की देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा संपूर्ण 5 कडव्यांचं गायन हे केलेलं आहे. त्या दिवशी जे बिल प्रिव्हेन्शन टू इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर हे जे बिल होतं, ते बिल नक्की काय होतं? तर ते एवढ्यासाठी होतं की ज्या पद्धतीनं जनगण म्हणत असताना जर कोणी अडथळा केला तर त्यांना शिक्षा होते, त्याच पद्धतीनं वंदे मातरम म्हणत असताना जर कोणी हेतुपुरस्सर अडथळा निर्माण केला किंवा त्याच्या गायनामध्ये जर कोणी प्रतिबंध निर्माण केला, हे बघा सगळे 5 म्हणले पाहिजेत. त्या दिवशी किती कडवे, ऐका मी तुम्हाला तेच सांगतेय, तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणतेय. त्या दिवशीच्या बिलमध्ये, ज्या दिवशी मी उपस्थित होते त्या दिवशीच्या बिलमध्ये, त्या बिलचा जो दस्तऐवज होता ना, तो मी तुम्हाला पाहिजे तर देते, त्याच्यामध्ये किती कडवे म्हणायचे याची चर्चा नव्हती. तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गान आहे, आणि ते म्हणत असताना जर कोणी अडथळा निर्माण केला किंवा त्याला जर कोणी प्रतिबंध केला, तर जसा संविधान, वंदे जनगण मन किंवा राष्ट्रीय ध्वज याचा अपमान केल्यानंतर ज्या पद्धतीची शिक्षा आहे, तीच शिक्षा वंदे मातरमच्या गायनाला प्रतिबंध करतात. म्हटलं नाही म्हणजे हा राष्ट्रध्वज ठरवला जातोय, त्याच्यावरतीच विरोधकांचा आक्षेप आहे. विरोधकांना सोयीने नका सांगू. मी सोयीनं सांगतच नाहीये, जे घडलं मी तेच सांगते. आम्ही माहिती घेतली, अजून 5 कडव्याची सक्ती लागू केली नाही असंच सांगण्यात येतं. मग आम्हाला खरं काय ते कोण सांगणार? तुम्ही सांगणार का? काय म्हणजे काय? मी तुम्हाला सांगते की जे बिल आहे
ते वेबसाईटवर सगळीकडे अवेलेबल आहे. नाही ताई, ठराव काय झाला ना, तो ठराव सर, तो ठराव कडव्यांच्या संदर्भातला नव्हताच त्या दिवशी, ज्या दिवशी मी उपस्थित होते. सक्ती केल्यानंतर म्हटलं पाहिजे. तुम्ही समजून घ्या, असं नाहीये, तुम्ही समजून घ्या. ऐका, पण मी म्हणत असताना 5 चे 2 कडवे जर का म्हटलं तर तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करणार. ऐका, मी तुम्हाला तेच सांगतेय, तुम्ही समजून घ्या मला काय सांगायचंय. ज्या दिवशी मी राज्यसभेत उपस्थित होते, ज्या दिवशी हे बिल राज्यसभेमध्ये आलं, त्या बिलमध्ये जे नमूद आहे तीच गोष्ट मी तुम्हाला सांगते की त्या दिवशी चर्चा काय झाली आहे की जो शब्द डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेला होता, जो शब्द देशाच्या संविधान सभेने दिलेला होता की जो दर्जा जनगणमनला आहे तोच दर्जा हा वंदे मातरमला सुद्धा असला पाहिजे. वंदे मातरम हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं स्फूर्तिगीत आहे, त्याचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे. आणि जर त्याचं गायन होत असताना जर कोणी अडथळा निर्माण केला तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ही चर्चा त्या दिवशी झालेली आहे. आणि उलट त्यावेळेला विरोधकांनी वॉकआउट केलं, विरोधकांनी चर्चेमध्ये सहभाग नाही घेतला. उलट मग जे विरोधक आज अशा पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह बाहेर पसरवतायत, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मग ज्या वेळेला वंदे मातरमवरती चर्चा होत होती का गोंधळ घातला, का तुम्ही भाषणांच्या मध्ये अडथळे निर्माण केले? माझ्यासारखी एखादी पहिल्या टर्मची खासदार, हो मला सांगा की राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, पहिल्या वेळेसचे खासदार बोलत असताना त्यांना मेडन स्पीचची संधी दिली जाते. मेडन स्पीचला 10 मिनिटं बोलायचं असतं आणि हे संकेत आहेत की एखादा मेडन स्पीच करत असेल खासदार तर त्यावेळेला अडथळे निर्माण केले जाऊ नयेत. सगळ्यांनी, मग ते विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, त्यांनी शांततेनं ऐकून घ्यावं. पण मीच नाही तर माझ्यासारख्या अनेक खासदारांना मेडन स्पीचची 10 मिनिटं नाही मिळाली, 2च मिनिटं दिली गेली. प्रचंड गोंधळ घातला गेला आणि सुरुवातीला ज्यावेळी नारेबाजी झाली, घोषणाबाजी झाली आणि त्यांच्या घोषणांच्या आवाजांना आणि त्यांच्या विरोधाच्या आवाजाला न जुमानता आम्ही राष्ट्रप्रेमावरती बोलत होतो, त्यावेळेला या देशाच्या सन्मानाचा, राष्ट्रीय गीताचा विषय असताना जे विरोधक वॉकआउट करून गेलेले ते बाहेर का बोलतात? मग चर्चेचं सर्वोच्च सदन हे संसद आहे ना, या देशाच्या संविधानाच्या प्रमाणे राज्यसभा सर्वोच्च सदन आहे, तिथं का नाही त्यांनी चर्चा केली? मराठी भाषेवरून तो वाद पेटलेला आहे राज्यभरामध्ये. आज रिक्षाचालकांनी विविध ठिकाणी संप पुकारलेला आहे. या संदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे? युनिटी इन डायव्हर्सिटी, दॅट इज द रिअल आयडेंटिटी ऑफ इंडिया. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, सगळ्या भाषांचा सन्मान हा झालाच पाहिजे. मराठी, उत्तर होऊ दे ना दादा, प्रश्न विचारा पण उत्तर पूर्ण झाल्यावर विचारा. तर प्रत्येक भाषेचा सन्मान हा झाला पाहिजे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. रिक्षा चालकांच्यावरती मराठीची सक्ती करणं याचा अर्थ आम्ही त्यांना मराठी वाङ्मयामध्ये PhD करा म्हणत नाही आहोत किंवा आम्ही त्यांना बासी मर्ढेकर किंवा कुसुमाग्रज यांच्या कवितांचं काही रसग्रहण करा म्हणून सांगत नाही आहोत. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या राज्यामध्ये जातो, तिथे काम करतो, तर तिथल्या नागरिकांशी त्यांच्या बोलीभाषेमध्ये संवाद साधण्यासाठीचे जे काही जुजबी 4-5 वाक्य असतील किंवा 10-12 वाक्य असतील, तेवढी तरी तिथल्या लोकांनी शिकावी ही अपेक्षा करणं, ह्याच्यामध्ये वावगं काय तुम्ही मला सांगा. गेल्या 14 वर्षापासून आपलं तुम्ही ज्या भागात प्रतिनिधित्व केलं, आता किमान वेतन विडी कामगारांचं किमान वेतन 14 वर्षाच्या लढ्यानंतर आता कामगार मंत्र्यांनी आकाश कुलकर्णी साहेबांनी वेतनवाढ याची घोषणा केली. परंतु सोलापुरातल्या सर्व विडी कामगार कारखानदारांनी विरोध केलेला आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत वेतनवाढ देणार नाही. प्रसंगी आम्ही तेलंगणाला जातो आणि आता या घरची आता करंट बातमी अशी आहे की सर्व मालकांनी काही कामगारांमध्ये फूट निर्माण करून काही कामगारांना हाताशी धरून त्यांनी आता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. आम्ही वेतनवाढ देणार नाही. प्रसंगी आम्ही तेलंगणाला जाऊ. ती काय भूमिका असेल? या प्रश्नाची सविस्तर माहिती मी घेईन. आताच आमचे नागेश पासकंटीजी हाच प्रश्न घेऊन माझ्याकडे आलेले आहे. ते तेलुगू भाषिक लोकांच्या मध्ये, विडी कामगारांच्या मध्ये काम करतात आणि ही अप्रेस झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात चर्चा करतोय. परंतु मी एकच या ठिकाणी सांगू इच्छिते की कुठलाही उद्योग व्यवसाय कामगारांचं शोषण करून किंवा महिलांची पिळवणूक करून हा पुढे जात नसतो. जर सरकारने किमान वेतनाचा कायदा केलेला असेल तर सर्व कारखानदारांनी सरकारच्या नियमाचा सन्मान करावा. आणि महिलांना उलट बघा की भावाने बहिणीला ओवाळणी दिली तर भाऊ कधी गरीब होत नसतो, उलट त्याची समृद्धी वाढत असते. कारखानदारांनी जर किमान वेतन दिलं तर उलट त्यांचा नफा वाढेल आणि त्यांचा उद्योग व्यवसाय अजून समृद्ध होईल. ते संजय राऊत असं म्हणतात की जर का पंतप्रधानांनी चहा विकल्याचा पुरावा जर मला कुणी आणून दिला
तर मी माझं राजकारण सोडेल. या सगळ्या दंतकथा आहेत आणि अशा पद्धतीच्या कथा त्यांनी पसरवलेल्या आहेत असं मग अनेक लोकांना असंही वाटतं की रोजचे अग्रलेख वगैरे संजय राऊत लिहितात ही सुद्धा एक दंतकथा आहे आणि मग ते अग्रलेख नक्की खरंच लिहितात का किंवा त्यांनी पत्रकारिता केली होती का याही गोष्टीचे पुरावे जर त्यांनी दिले तर बरं होईल. ताई, हे नगरच्या बाबतीत एक प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न सर्व